बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचा शासन आदेश जारी केला आहे। जुलै महिन्यात 500 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या किंवा पाणी साचलेल्या भागातील बाधित कुटुंबांना ही मदत दिली जाणार आहे। पालघरमध्ये गेल्या महिनाभरात 20 जणांचा पुरांमध्ये विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आहे, तर जवळपास 15,000 घरांचं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक तडाखा राज्यात पालघर जिल्ह्याला बसलेला आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, शासनादेशात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कितीची मदत मिळू शकणार आहे? पालघरमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। ते सगळ्या पातळीवर होतं, म्हणजे शहरी भागातही होतं तसंच ग्रामीण भागातही होतं। अशा ठिकाणी मदतीची मागणी स्थानिक पालकमंत्री म्हणून गणेश नाईक यांच्याकडे केली गेली होती आणि काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलवली होती। आज या संदर्भात तात्काळ शासकीय आदेश देखील काढण्यात आलेले आहेत। मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने आदेश काढण्यात आलेले की ज्याच्यामध्ये शेती, घर, स्ट्रक्चर असणारं घर, दुकानं, व्यावसायिक दुकानं तसंच इतर जे वेगवेगळ्या मालमत्ता आहेत त्यासाठी रक्कम देणं असेल किंवा शेती पूर्ण खरडून गेली असेल, नुकसान झालं असेल तर जी भरीव शासकीय नियमानुसार जी काही SDRFच्या नियमानुसार जी मदत असते ती देण्यात आलेली आहे। आणि ही तात्काळ मदत ज्या ज्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत त्या ठिकाणी त्या जे नुकसानग्रस्त नागरिक आहेत त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। विनोद, धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल।